सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा भयानक त्रास होतो. ती व्यक्ती तुम्हाला खूप छळते. मग तो तुमचा नवरा असू द्या, तुमची सासू असू द्या, तुमचा सासरा असू द्या, तुमचे दीर असू द्या, तुमची नणंद असू द्या. परंतु तुम्हाला त्रास हा होतो. तुमचे शेजारचे लोक असू द्या किंवा तुमच्या नात्यातले लोक असू द्या. कोणतेही लोक असू द्या, परंतु तुम्हाला त्या लोकांपासून अतिशय त्रास आहे. त्या व्यक्तीचं नाव माहिती आहे, परंतु तुम्ही त्या व्यक्तीला काहीही करू शकत नाही. कारण तुम्ही विचार करता की आपलीच व्यक्ती आहे, तिला आपण दुखवून काय करायचं किंवा तिच्याशी वाईट वागून आपण काय करायचं. परंतु तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या याच चांगल्या स्वभावाचा समोरची व्यक्ती फायदा घेते आणि तुम्हाला तुमच्या झालेल्या जखमेवर मीठ चोळायचं काम ती व्यक्तीच करत असते. ती व्यक्ती तुम्हाला अतिशय त्रास देते, छळते आणि तुम्हाला त्या व्यक्तीचा खूप त्रास होतो. आणि ह्या व्यक्तीपासून तुम्हाला जर का सुटकारा हवा असेल, तुम्हाला त्या व्यक्तीला जर का धडा शिकवायचा असेल, तर आजचा जो उपाय आहे, कुठेही स्किप न करता व्हिडिओ ऐका. कारण तुम्हाला ह्या त्रासातून मुक्तता हवी आहे आणि ती मुक्तता ह्या उपायाने मिळणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या गावाच्या वेशीवरच एक अशा देवतेचं मंदिर असतं की त्या मंदिरामुळे आपल्या गावाला, आपल्या घराला, आपल्या गावातल्या माणसांना त्रास होऊ नये, करणी बाधा हा विषय आपल्या गावापर्यंत येऊ नये, त्यासाठी त्या देवतेचं मंदिर आपल्या गावाच्या वेशीवर असतं. आता तुम्हाला कळलं असेल की कुठली ती देवता आहे. ही देवता अतिशय बलाढ्य आहे, ज्याला आपण हनुमान दादा म्हणतो. तुम्हाला माहिती आहे, हनुमान दादांचं जे हनुमान चालीसा आहे, बजरंग बाण आहे किंवा हनुमान वडवानल स्तोत्र आहे, ह्या स्तोत्रांमध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही कुठल्याही अडचणीत ह्याचं फक्त पठण करा. फक्त पठण केल्याने तुमचे जे काही मार्ग बंद केलेले आहेत, तुम्हाला त्रास देणारे लोक आहेत, तुम्हाला छळणारे लोक आहेत, तुमच्यावर वाईट नजर ठेवणारे लोक आहेत, तुम्हाला करणी केलेली आहे, तुम्हाला बाधा केलेली आहे, तुमचं नेहमी वाईट विचार करणारे लोक, ह्या सर्वांची ह्या फक्त ह्या स्तोत्रांमधून किंवा ह्याच्यातल्या काही ज्या ओळी आहेत त्या आपण जरी म्हटल्या तरी सुद्धा ह्या सर्व लोकांचा जो त्रास आहे आपल्याला, तो त्रास नक्कीच कमी होतो. कारण आता ह्या सर्वांपासून तुम्हाला मुक्तता हवी आहे, त्यासाठी तुम्हाला एकच स्तोत्र म्हणायचं आहे. मी काही दिवसापूर्वी सुद्धा हा व्हिडिओ अपलोड केला होता आणि चांगल्याच लोकांनी त्याला प्रतिसाद दिलाय आणि आता आपली फॅमिली झपाट्याने वाढते. त्यामुळे प्रत्येकापर्यंत काही उपाय जे आहेत ते पोचले पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगते, आपल्या घरात बसून किंवा तुम्हाला सकाळी संध्याकाळी ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला हनुमान वडवानल स्तोत्र म्हणा. हे स्तोत्र तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही ऐका, पण ऐकताना सुद्धा तुम्ही मंत्रमुग्ध व्हायला पाहिजे. असं नाही तुम्ही ऐकता आणि बाजूला काहीतरी लक्ष आहे, तर असं करू नका. एकदम मनाने हनुमान वडवानल स्तोत्र म्हणा. तुम्हाला ही जी सेवा आहे, ही सेवा पूर्ण 43 दिवस करायची. जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की 43 दिवस झाले तरी पण तुम्हाला ह्या सर्वांचा फरक दिसत नाही, तर तुम्ही पुढे सुद्धा कंटिन्यू करू शकता. बघा, ह्याच्यातनं फायदा जर झाला नाही तर तोटा सुद्धा होत नाही. आणि असं कधीही झालं नाही की आपण कुठले कर्म केले, चांगले करा किंवा वाईट करा, आणि त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही. असं म्हटलं जातं, तुम्ही कर्म कुठलेही करा, कसेही करा, त्याचं फळ हे तुम्हाला दिलंच जातं. त्यामुळे योग्य फळप्राप्तीसाठी योग्य कर्म करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हनुमान वडवानल स्तोत्र तुम्ही म्हणून पहा. नक्कीच तुम्हाला ह्या सर्वांमधून झालेला जो त्रास आहे, या त्रासातून मुक्ती हे हनुमान दादा करून देतील. तर आजची छोटीशी सेवा किंवा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.